नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लक्षात ठेवा शिक्षक भरतीविषयी नवीन नवीन माहिती तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी मिळत जाईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओमध्येच महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवा. ज्यांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी TETचा पेपर देता लक्षात ठेवा, त्याचं प्रमाणपत्राचं वितरण त्या ठिकाणी सुरू होणार आहे. मित्रांनो, त्याचं प्रसिद्धीपत्रक आज आलेलं आहे. ते कधीपासून वितरण सुरू आहे लक्षात ठेवा, त्याचं आपण बघूया. बघा, आजचं प्रसिद्धीपत्रक आहे. तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2025चं प्रसिद्धीपत्रक आज निघालेलं आहे. मित्रांनो, त्यामध्ये बघा तुम्हाला सांगितलं या ठिकाणी 23/11/2025 रोजी करण्यात आलं होतं. महाटेट 2025चं जे आयोजन आहे ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात. त्यामध्ये पेपर क्रमांक 1 असेल आणि पेपर क्रमांक 2 असेल. मग 1ली ते 5वी साठी पेपर क्रमांक 1 आणि 6वी ते 8वी साठी पेपर क्रमांक 2. त्यांचा अंतिम निकाल हा 3/2/2026 रोजी झाला लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्र परिषदेच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आला होता. म्हणजे हा रिझल्ट 3/2/2026ला हा लागलेला आहे. मित्रांनो, त्याचं लक्षात ठेवा. आता प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे. ते कधी केलं जाणार बघा. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2025 पात्र उमेदवाराचे प्रमाणपत्राचे वाटप हे तुम्हाला 18/5/2026 ते 8/7/2026 या कालावधीमध्ये केलं जाणार आहे. म्हणजे 18 मे 2026 ते 8 जून 2026 या दरम्यान केलं जाणार आहे. मित्रांनो, मग यासाठी कोणकोणती कागदपत्रे घेऊन जायचे ज्यावेळेस आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे. प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी या ठिकाणी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार बघा. या ठिकाणी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार तुम्हाला बघा. प्रमाणपत्र वितरण खालील सूचनाप्रमाणे करावे म्हणले. म्हणजे तुम्हाला ह्या सूचनाचं पालन करायचं प्रमाणपत्र घेण्यासाठी. पहिली गोष्ट आहे तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता प्रवेशपत्र. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही 23 नोव्हेंबर 2025ला पेपर देतात त्याचे तुमचे जे प्रवेशपत्र आहे लक्षात ठेवा, ॲडमिट करा. ते ॲडमिट कार्डची तुम्हाला प्रत पाहिजे. प्लस तुमच्याकडे जो रिझल्ट लागला होता तुमचा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं गुणपत्रिका प्रत पाहिजे तुमच्याकडे. DED झाला असेल तर DEDचं गुणपत्रक असेल किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. किंवा BED असेल तर त्याचं प्रमाणपत्र किंवा त्याचं गुणपत्रक पाहिजे तुमच्याकडे. आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे जातीचा दाखला पाहिजे. दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र. माजी सैनिक असेल त्याचा पुरावा, ओळखपत्र. मग आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा तुमचं ओळखपत्र असेल. यापैकी कोणतंही एक चालेल. त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा 23/11/2025ची पात्रता प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराला वितरित करताना प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर संबंधित विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी यांचे सक्षम स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. म्हणजे प्रमाणपत्राच्या मागे तुम्हाला स्वाक्षरी करायची लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला ते वितरित स्वाक्षरी घेऊन संबंधित प्रमाणपत्राची खात्री करून शिक्षणाधिकारी यांनी प्रमाणपत्र वितरित करावे. सही तुम्हाला त्याच्या मागे करायची. प्लस तुम्हाला पुढे काय सांगितलंय बघा. जर म्हणले पात्र परीक्षार्थीयांना शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्याबरोबर प्रमाणपत्र न प्राप्त झाल्यास, म्हणजे प्रमाणपत्र जर नाही मिळालं लक्षात ठेवा, तर तुम्हाला काय करायचं, लेखी तक्रार अर्ज करायचे. आणि लेखी तक्रार अर्जासोबत तुम्हाला पुरावादर्शक कागदपत्रे, गुणपत्रक, प्रमाणपत्र जोडावे लागणार आहेत. मित्रांनो, ही जास्तीत जास्त लक्षात ठेवा. 23 नोव्हेंबर 2025ला जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जो रिझल्ट लागला त्यामुळे जे विद्यार्थी TET पेपर 1 आणि 2 पास झालेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांनो काय करा, जास्तीत जास्त व्हिडिओ काय करा, शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.